पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने थंडीमध्ये आवर्जून केली जाणारी अगदी पारंपरिक अशी ही गुळपापडी आज आपण बघणार आहोत। फक्त 3च साहित्यामध्ये ही गुळपापडी आज आपण बघणार आहोत आणि अगदी मऊसूद आणि मस्त खुसखुशीत अशी ही गुळपापडी तयार होते। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे एक गुळपापडी मी तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता अगदी मऊसूद पण तरीही अगदी खुसखुशीत अशी ही गुळपापडी बनून तयार झालेली आहे। अगदी कमी मोजक्या साहित्यात परफेक्ट अशा या गुळपापडीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। अगदी सुंदर अशा या वड्या तोंडात टाकताच विरघळतील अशा झालेल्या आहेत। अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण आज ही गुळपापडी बघणार आहोत आणि वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण इथे मी सांगणार आहे। तर सगळ्यात आधी वजनी प्रमाण आपण बघणार आहोत। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 250 ग्रॅम, म्हणजेच पाव किलो इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चपातीसाठी जे आपण घरी गव्हाचं पीठ आणतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे। अगदी बारीक असेल तरी चालेल, हलकंसं रवाळ असेल तरी चालेल। 125 ग्रॅम इथे मी तूप घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे मी 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। आता इथे तूप आणि गूळ गरजेनुसार किंवा आवडीनुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। आता वाटीचं प्रमाण आपण बघूयात, तर घरातील अशी आमटीची वाटी मी घेतलेली आहे। साधारण 100 ग्रॅम प्रमाणामध्ये असणारी ही वाटी मी घेतलेली आहे आणि याच वाटीने सगळं प्रमाण मोजून घेतलेलं आहे। तर आता या वाटीने 2.5 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण वाटी अगदी शिगोशिग भरून घेतली आणि हलकासा दाब देऊन ही वाटी भरून घेतलेली आहे। तर या पद्धतीने 2.5 वाटी हे गव्हाचं पीठ आहे। या वाटीने अगदी काठापर्यंत भरून 1 वाटी तूप घेतलेलं आहे। तूप वितळलेलं नाही आहे, चमचाने थोडंसं फेटून घेतलेलं आहे आणि तुपाचं प्रमाण अजून थोडंसं आपल्याला लागणार आहे। या वाटीने 1.25 ते 1.5 वाटी आपल्याला तूप लागणार आहे। इथे मी काठापर्यंत भरून 1 वाटी घेतलेली आहे, नंतर थोडंसं तूप मी वापरणार आहे, जे तुम्हाला मी नंतर दाखवते। आता हा जो गूळ आहे या वाटीने मी 1 वाटी घेतलेला आहे, पण हा गूळ मी खिसून घेतल्यामुळे अगदी मऊ झालेला आहे आणि वाटीभर हा गूळ झालेला आहे। हा गूळ जर चिरून घेतला तर तो जास्त भरतो, अगदी वाटी शिगोशिग भरेल किंवा 1.25 वाटी हा गूळ होऊ शकतो। वाटीचं प्रमाण घेताना हे लक्षात ठेवा, गूळ खिसून घेतला तर 1 वाटी घ्या, चिरून घेतला तर 1.25 वाटी किंवा अगदी वाटी शिगोशिग भरून घ्या। आणि गोडाचं जे प्रमाण आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। या प्रमाणामध्ये छान गोड अशा या वड्या होतात, पण तुम्हाला जर अगदीच गोड हव्या असतील तर हे गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता। तर आता हे गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर किंवा रवाळ असेल तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये हे तूप थोडंसं जास्त लागू शकतं आणि गव्हाचं पीठ अगदीच बारीक असेल तर हे तूप थोडंसं कमी लागू शकतं। आता हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी अशी जाड बुडाची कढई किंवा पातेलं घ्यायचं आहे। तर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। तूप न टाकता सगळ्यात आधी हे गव्हाचं पीठ मी थोडंसं भाजून घेणार आहे। अगदी 1-2 मिनिटे मध्यम गॅसवरती एकसारखं मिक्स करत हे गव्हाचं पीठ आधी मी भाजून घेते। हे पीठ तूप न टाकता असं भाजलं की मस्त एकसारखं आणि खमंग भाजलं जातं। अगदी 2 ते 3 मिनिटे तुम्ही अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती एकसारखं मिक्स करत भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर मोजून घेतलेलं तूप सगळं एकाच वेळेला किंवा थोडं थोडं तूप टाकून हे पीठ भाजून घेतला तरी चालू शकतं। तर इथे मध्यम गॅसवरती 2 ते 3 मिनिटे गव्हाचं पीठ मी छान भाजून घेतलं आणि त्यानंतर मोजून घेतलेलं सगळं तूप घातलेलं आहे। वाटीने म्हणाल तर 1 वाटी तूप घातलेलं आहे, आणखीन पाव वाटी ते अर्धी वाटी तूप मी नंतर वापरणार आहे आणि वजनामध्ये 125 ग्रॅम इथे मी तूप घातलेलं आहे। आणखीन 25 ते 50 ग्रॅम तूप लागणार आहे, कारण मी घेतलेलं हे गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर आहे, त्यामुळे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं। तर आता हे घातलेलं तूप या पिठामध्ये एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। हे पीठ अजिबात मध्ये सोडायचं नाही आहे, एकसारखं ढवळत एकसारखं परतत आपल्याला हे पीठ जे आहे भाजून घ्यायचं आहे तुपावरती। गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे, मध्यम किंवा मध्यमपेक्षा थोडासा गॅस कमी ठेवूनच हे पीठ तुपावरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तर इथे बारीक गॅसवरतीच एकसारखं मिक्स करत घातलेल्या तुपावरतीच हे पीठ मी साधारण 10 मिनिटापासून भाजून घेत आहे। तर इथे एकूण सुरुवातीचे 2-3 मिनिटे आणि आत्ताचे 10 मिनिटे, एकूण 12 ते 13 मिनिटापासून हे पीठ मी भाजून घेत आहे। घातलेलं तूप सगळं पिठामध्ये मिक्स झालेलं आहे। तर आता इथे पुन्हा थोडंसं तूप मी मोजून घेतलेलं आहे, वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर 40 ते 50 ग्रॅम हे तूप मी मोजून घेतलेलं आहे। सगळं तूप एकदम न घालता थोडंसं तूप घातलेलं आहे, पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि लागेल तसं किंवा गरजेनुसार राहिलेलं तूप घालणार आहे। पुन्हा एकदा घातलेलं तूप या पिठामध्ये मिक्स करत हे पीठ मी बारीक गॅसवरतीच 3 ते 4 मिनिटे मस्त असं परतून घेतलं आणि आता राहिलेलं सगळं तूप यामध्ये घालते आणि पीठ छान असं भाजून घेते।
तर आता हे पीठ आपल्याला मस्त खमंग खरपूस आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। या पिठाचा कच्चेपणा सगळा निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पीठ भाजायचं आहे, म्हणजे आपली ही जी वडी आहे मस्त खमंग अशी लागते। हे पीठ मी बारीक गॅसवरतीच आणि एकसारखं मिक्स करत भाजून घेत आहे आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळजवळ 20 मिनिटे होत आलेली आहेत। पिठाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त खमंग असा सुवास येत आहे। तर हे पीठ मी आणखीन एक 2 ते 3 मिनिटे मस्त असं परतून घेते, म्हणजे छान सोनेरी रंग या वडीला येतो आणि पीठसुद्धा मस्त खमंग भाजलं जातं। तर आता या मिश्रणामध्ये किंवा या वडीमध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील, सुकं खोबरं खिसलेलं घालायचं असेल, खसखस घालायची असेल तर या स्टेजला तुम्ही घालू शकता आणि या पिठासोबतच 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ शकता। मस्त खमंग स्वादाची ही वडी आपली तयार होते। तर इथे 2 ते 3 मिनिटे हे पीठ मी पुन्हा एकदा छान असं परतून घेतलं आणि आता या स्टेजला गॅस मी बंद करते। पिठाला छान रंग आलेला आहे, मस्त खमंग सुवास येतोय आणि छान खमंग असं पीठ भाजलं गेलेलं आहे। गॅस इथे मी बंद केलेला आहे, पण कढई खूपच गरम आहे, त्यामुळे पीठ असंच न सोडता 1 मिनिटभर हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। यामुळे पीठ खालच्या बाजूने खाली तळाला लागणार नाही आणि पीठसुद्धा हलकंसं थंड होतं। पीठ जसं छान तुपावरती भाजलं जातं तसं हे तूप सोडतं आणि मिश्रण असं सैलसर होतं। तर हे परफेक्ट पीठ आपलं भाजून झाल्यामुळेच हे मिश्रण अशा पद्धतीचं झालेलं आहे। इथे हलकंसं हे पीठ जे आहे थंड झालेलं आहे, अगदी मिनिटभर हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। मिश्रण पूर्णपणे थंड करायचं नाही आहे। तर या वडीसाठी आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, त्यामुळे मिश्रण अगदी हलकंसं गरम असायला पाहिजे, म्हणजे गूळ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतं। तर हे मिश्रण अगदी मिनिटभर मी मिक्स करून घेतलं। मिश्रण अजूनही हलकंसं गरम आहे। तर आता या मिश्रणामध्ये मी पाव चमचा जायफळ पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर घालते। याच्यासोबतच तुम्ही इथे वेलची पावडर सुद्धा आवडीनुसार घालू शकता। घातलेलं हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लगेचच याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ मी बारीक असा खिसून घेतलेला आहे, त्यामुळे गूळ मिक्स करायला जास्त वेळ लागणार नाही आहे, पण या गुळाचा असा गोळा झालेला आहे तो व्यवस्थित मोडून या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे। मिश्रण अजूनही थोडंसं गरम आहे, त्यामुळे गूळ मऊ होऊन या मिश्रणामध्ये पटकन मिक्स होतो किंवा एकजीव होतो। तर गूळ अगदी बारीक असा खिसून घ्या किंवा अगदी बारीक असा चिरून घ्या, म्हणजे छान असा या मिश्रणामध्ये एकजीव होतो गूळ आणि पटकन मिक्स होतो। गूळ मिक्स करत असताना हे मिश्रण अशा पद्धतीने थोडंसं दाटसर होतं, पण घाबरायचं अजिबात कारण नाही, अजून ही मिश्रण छान मऊसूदच राहणार आहे। तर हे गूळ मी व्यवस्थित असं या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस इथे अजिबात चालू करायचा नाही आहे, गॅस बंद केलेलाच आहे। गूळ छान एकसारखा मिक्स करून घेतला किंवा एकजीव करून घेतलेला आहे। तर आता हे मिश्रण आपलं तयार आहे। याची वडी थापून घेणार आहोत आणि वडी थापण्यापूर्वी ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। तुपाचा हात लावून घेतला की वडी अगदी सहज आणि व्यवस्थित निघते। सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आणि या पळीने एकसारखं असं दाबून घेतलं। इथे हवं तर तुम्ही एखादी वाटी किंवा ग्लास वापरू शकता हे मिश्रण असं थापण्यासाठी। मिश्रण अजूनही छान मऊसूद आहे, मिश्रण अजिबात कोरडं होत नाही किंवा कडक होत नाही। गूळ मिक्स केल्यानंतर जरी तुम्हाला हे मिश्रण दाटसर वाटलं तरीही अगदी मऊसूद हे मिश्रण राहतं। तर अशा पद्धतीने एकसारखं करून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित सेट करायला ठेवायचं आहे। मिश्रण अगदी छान एकसारखं पसरलेलं आहे, अगदी मऊसूद असं मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण सेट करायला ठेवण्यापूर्वी याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। वड्या आपल्याला लगेचच काढायच्या नाही आहेत, मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या वड्या काढायच्या आहेत। असं हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच या वड्या आपल्याला कट करून ठेवायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर काढायच्या आहेत। मिश्रण थंड झाल्यानंतर जर तुम्ही याच्या वड्या कट केलात तर त्या छान एकसारख्या निघणार नाहीत आणि व्यवस्थित निघणार नाहीत, त्यामुळे अशा कट करून ठेवल्या की मिश्रण थंड झाल्यानंतर सुद्धा वड्या व्यवस्थित निघतील। वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान, मोठ्या, चौकोन किंवा डायमंड शेपमध्ये कट करू शकता। इथे मी अशा चौकोन आकारामध्ये, मध्यम आकाराच्या किंवा हलक्याशा मोठ्या आकाराच्या या वड्या कट करून घेते। वड्या कट करून झालेल्या आहेत, आता या सेट करायला ठेवायच्यात। 20 ते 25 मिनिटे, अर्धा तास ठेवू शकता किंवा अगदी तासभर ठेवला तरी चालेल। इथे मी या वड्या 1 तासभर सेट करायला ठेवल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा आपण या वड्या ज्या कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरून हलकासा चाकू फिरवून घ्यायचा, म्हणजे वड्या अगदी सहज निघतात आणि या वड्यांचा आकारसुद्धा अजिबात बदलत नाही। या पद्धतीने वड्या मी सगळ्या कट करून घेतल्या आणि एक साईडची वडी काढून दाखवते। बघू शकता अगदी सहज या वड्या निघत आहेत। वड्या सगळ्या बाजूने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि काढायच्या, अगदी सहज निघतात।
ताटाला तूप लावलं होतं, त्यामुळे वड्या खाली ताटाला अजिबात चिटकून राहत नाहीत. सगळ्या वड्या अशा व्यवस्थित निघतात, सहज निघतात आणि सगळ्या वड्या तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत. परफेक्ट अशी ही गुळ पापडी आपली बनवून तयार झालेली आहे. फक्त 3च साहित्यात अगदी मऊसूद आणि मस्त खुसखुशीत अशी ही गुळ पापडी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही गुळ पापडी जरूर बनवून बघा. गुळ पापडी तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता अगदी मऊसूद आहे आणि मस्त खुसखुशीत अशी ही गुळ पापडी आपली बनवून तयार झालेली आहे. वाटी आणि वजनाच्या अगदी योग्य आणि अचूक प्रमाणामध्ये बनवलेली ही गुळ पापडी अगदी खुसखुशीत आणि मस्त सॉफ्ट अशी बनवून तयार होते. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही गुळ पापडी बनवून बघा. अगदी महिनाभर टिकणारी ही मस्त चवीची खमंग गुळ पापडी तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.